त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संघटनेचे अगदी चेअरमॅन अर्थातच पप्पू पाटील मुकादम यांचं सहर्ष स्वागत पैलवान कैलासवासी समीरबाई डिगे स्मृती चषक 2025 मध्ये। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सचिनजी देसाई साहेब, भागवतजी बागल, अधिकजी काटकर, संपूर्ण संघटनेचे खरे आधारस्तंभ आहेत। आणि त्याचबरोबर मिस्टर PTPL प्रशांत बोत्रे याचं देखील सहर्ष स्वागत। पहिला बायकर मॅन मॅचला लगेच सुरुवात करा। बघा ब गट अजूनही संपलेला नाही, अजून 3 गट आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीड अप घ्या प्लीज, विनंती असेल। चला मॅचला सुरुवात करा। खेळाडू कुठे लावा 5-4। पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न होता, बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं। जीवदान प्राप्त झालं महेशला। श्रीकांत आणि महेश सलामीची जोडी मोठ्या फटक्यासाठी जरूर गेला होता, संधी क्रिएट केली होती गोलंदाज मल्हारने, परंतु मिड ऑफ मध्ये थोडस क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं। पहिल्या बॉलवरती सिंगल आली, खातं अकाउंट ओपन झालं। जबरदस्त स्ट्रोक, फटका सजवलाय, अगदी आमच्या समालोचन कक्षाला मात्र मानवंदना दिली आहे, षटकार। हो, इथे मिड ऑन तैनात होता, पुन्हा एकदा संधी क्रिएट केली जाते, परंतु आपण जर पाहायला गेलं ना, गोलंदाज संधी क्रिएट करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळत नाहीये। सातत्याने चांगला प्रयत्न गोलंदाजी मधून होतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र भेटणं तितकंच महत्वाचं आहे गोलंदाजाला। टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 8। या धावसंख्येवरती 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक। लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय, कव्हर रिजन मध्ये फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे। एकच जाव, दुसरं जीवदान असेल महेशला। चार बॉलचा खेळ झालाय, टीमची धावसंख्या 9। बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न, एकच जाव, सिंगल येते। जिथे 5 बॉलचा खेळ झालाय, 10 धावा धावफलकावरती, अंतिमचा चेंडू पहिल्या षटकातला। अगोडप्याचा बॉल होता, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे चाललाय, आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक इथे समर्थ झालंय, पहिल्या षटकाचा खेळ समर्थ झालाय। टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती। पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 10।
दुसऱ्या षटकासाठी राहुल आलाय. अकुटप्याचा बॉल बॅकड्राईव्ह पाहायला मिळालाय. लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, बॉल पर्यंत पोहोचतोय. सिंगल प्राप्त होईल. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होईल. एकावर एक 11 धावा. समोरच्या फटका सजवलाय. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. 4 धावा. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती 15. बॅटला ब्रश झालाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एक धाव. 16 धावा धावफलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ झालाय. 16 ऑन बोर्ड. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. भरपूर कॅचेस ड्रॉप झाल्यात. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या 18. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे. एकच धाव. सिंगल येते. अंतिमचा बॉल. अंतिमचा चेंडू. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. 19. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्ट केलाय बॉलला. नुमान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धाब्याचा प्रयत्न. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 21. 2 षटक समाप्त झाल्यानंतर त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं तर आरोही स्पोर्ट्स 70-70 चे सर्व अर्थातच संग्राम लामण या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर कराड तालुक्याचा पंचम हिंद केसरी अर्थातच राजू कंक हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती. अंतिमचं षटक. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. थांबवलंय. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलोय. 22 धावा. चला यानंतर ची मॅच असेल क गटातली पहिली मॅच. अचानक 11 बनपुरी तर दुसऱ्या बाजूला गुलमोहर बुत्रेवाडी. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा प्रयत्न. त्याच दिशेने मात्र फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. एका धावेवरती समाधान. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. अंतिमचं षटक रितेश हाताळतोय. 23 धावा. धावफलकावरती लागल्यात.
लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केले समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. षटकार. रितेश वरती हल्ला चढवलाय, आक्रमण केलंय. 29 धावा फलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ झालाय. जबरदस्त स्ट्रोक महेशच्या पाठमधून, स्वीट साऊंड आउट ऑफ दी पार्क. षटकार. 35 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अगुडप्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. शेवटचा बॉल आलाय, डॉट बॉल. टीमची धावसंख्या झाली आहे 35 आणि लक्ष्य आहे 36 धावांचं. अर्थातच टीम बाचोली या संघाला. चला लगेच वाटोळी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. लक्ष्य 36 धावांचं आहे. चला टॉस साठी या. अचानक 11 बनपुरी आणि गुलमोहर बोत्रेवाडी. इनिंग ब्रेक झाली आहे दादा. टॉस साठी या. सचिन दादांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. बनपुरी आणि बोत्रेवाडी. बोत्रेवाडीने टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बनपुरी संघाला बॅटिंग करायची आहे. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 36 करायचं आहे टीम बाचोली संघाला. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 18-36 समीकरण. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटला ब्रश झालाय, पाठीमागे चाललाय.
एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने मात्र खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेशा झालाय तिथे एक धाव. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल टप्पा थोडासा कालती राहिला. बीट करून पाठीमागे चाललाय. आलाय डॉट बॉल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट+1. बॉल पाठीमागे गेलाय. व्हाईट+1. व्हाईट+1. 2 धावा. येस 3 धावा. व्हाईट+2. टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. जबरदस्त स्ट्रोक. बॉल हवेत आहे. प्रयत्न केला होता. प्रयत्नांना यश आलं नाहीये. तिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. पावसाचं आगमन झालंय. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. एकच धाव. सेवन रन 7 धावा. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक हो जज करतायत. काय प्रयत्न केलाय. सूर मारला होता. प्रयत्न एफर्ट्स. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय तो चौकार. 4 धाबा. जबरदस्त एफर्ट मात्र पाहायला मिळाले. काय एफर्ट्स. रितेश आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. रितेश वरती नजरा पाहायला मिळत आहेत. ओहो इथे बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. ओव्हरची समाप्ती झाली. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 12. आता 12 बॉल मध्ये करायचे 24 धावा. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघाकडून. 12 चेंडू 24. चला महेश दादा थोडीशी घाई करा प्लीज. कारण बघा ब गट आत्ताचा अजून चालू आहे. 20 टीम आजच्या दिवसामध्ये खेळत आहेत. रेग्युलर आपण 16 टीम खेळवतो 18 टीम खेळवतो परंतु आज 20 टीम आहेत.
ज्युनियर आकाश आलाय गोलन स्ट्राइक वरती मिडल ओव्हर मध्ये. सेकंड एंडला मल्हार. 12 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. 12-24 समीकरण. ड्राईव्ह केल्या. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने त्या बॉल पर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. 14 धावा धावफलकावरती मात्र लागल्यात. 14. शरीराचा वेध घेणारा बॉल. गती परिवर्तन. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळलाय. धीम्या गतीने मात्र टाकलेला चेंडू. यंग टॅलेंटेड गोलंदाज ज्युनियर आकाश हे नाव मात्र त्याला दिलं गेलंय. फ्लिप करण्याचा प्रयत्न होतोय. बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव. सिंगल येते. डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे. नऊ चेंडू 21 ची गरज आहे आता. येणारे 9 बॉल 21 धावांची गरज. 9-21 ची गरज आहे. बॉल पाठीमागे चाललाय आणि इथे डी झोन स्लिप देखील तैनात आहे. परंतु नॉर्थ साइडला अजूनही रितेश उभा आहे. रितेश स्ट्राईकवर येणं कुठेतरी महत्वाचं आहे. परंतु मल्हारकडे देखील तेवढीच क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. परंतु बॅटला बॉल लागत नाहीये. 8 चेंडू 20. हुक केलाय परंतु जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव तुम्हाला मिळेल. जबरदस्त स्ट्रोक. आउट ऑफ द पार्क. रडार मध्ये आला. फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 23. 6 चेंडू आता करायचे आहेत. 13 धावा. 6-13 समीकरण आलंय. 6 बॉल आता करायचे. 13 महत्वाचं जबाबदारीचं षटक कोणाकडे दिलं जाईल. मॅच स्पीडअप करायची थोडीशी. ज्यांच्या माध्यमातून पैलवान कैलासवासी समीरबाई डिगे स्मृती चषक 2025 साठी मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 12,000. अर्थात सुनील आळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब. ही सर्व मंडळी मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने मात्र राहायला गेलंय. पाटण तालुका क्रिकेट वरती असलेलं हे प्रेम सातत्याने मात्र नक्कीच पाहायला मिळतं. असे तुम्हा सर्वांचेच लाडके व्यक्तिमत्व सुनील आळेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. महत्वाचं षटक, जबाबदारीचं षटक यश आलाय. 6 चेंडू करायचे आहेत. 13 धावा. स्ट्राइक रेटला रितेश. सहा 13 ची गरज होती. शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. फ्लॅट बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला उडवायचा होता. 6 चेंडू आता 12 ची गरज आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये अतितडीची मॅच मात्र पाहायला मिळते.
बासोली विरुद्ध वाटोळे. 6-12ची गरज. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. रितेश याच्या बॅट मधून एक बिग हिट षटकार. 5 चेंडू आता 6 करायचे आहेत. 5 चेंडू 6 हे समीकरण आलंय. रितेशच्या रडार मध्ये आला तर हा टप्पा चुकला की षटकार ठोकला. पाच चेंडू 6ची गरज. कमबॅक करावं लागेल यशला. 5 चेंडू 6ची गरज आहे. बॉल हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न. फर्स्ट सेकंड थर्ड. कॅच ड्रॉप झाली आहे. इथे रनआउटची देखील संधी होती आणि 2 धावा. ही कॅच महत्वाची होती. इम्पॉर्टंट कॅच होती रितेशची. आणि क्रिकेटची परिभाषाच आहे कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झाली आहे. 4-4. मॅच फिनिश पारी. मॅच फिनिश स्ट्रोक. रितेश 1 मॅन आर्मी. आणि त्यानंतर मात्र नतमस्तक झालाय. समीर भाई डिगे यांना मानवंदना दिली आहे त्याने. जबरदस्त मॅच. जबरदस्त मॅच. स्वर्गीय समीरबाई डिगे प्रतिष्ठान बासोली संघ इथे विजय प्रस्थापित केलाय. 10 विकेटने मात्र हा सामना जिंकलाय. चांगली बॅटिंग आणि नक्कीच पाहू शकता मॅच जिंकल्यानंतर अगदी अभिवादन स्वीकारलंय आणि नतमस्तक झालाय. समीर भाईंच्या त्या फोटोला जाऊन त्याने मात्र नमस्कार केलाय. चला नेक्स्ट मॅच. अचानक 11 बनपूर आणि गुलमोहर बोत्रेवाडी. चला टीम बोत्रेवाडी फिल्डिंग लावून घ्या. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र देण्यात आलं. अर्थात सुनील आळीकर साहेबांचा यशस्वी सन्मान.